Hi student, from last lecture we discussed the probability density function. There are two conditions for probability density function. Condition is that integration minus infinity plus infinity f of x dx is equal to 1, and first one condition is f of x is greater equal 0 for all x. Last lecture we discussed two examples. Now in this lecture we are going to more examples. Verify which of the following can be looked upon as a PDF of random variable x. First, f of x is equal to 2. 0 is less equal, x is less equal 1 half, and 0 otherwise. And second is f of x is equal to sin x. 0 is less equal, x is less equal pi by 2. So we are going to solve first A. Given that f of x is equal to 2, 0 is less equal, x is less equal 1 half and 0 otherwise. क्लिअरली f of x ची व्हॅल्यू 2 आहे आणि 2 कसा आहे शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणजेच f of x is greater equal 0 for all x. So now we want to check integration 0 to 1 half is equal to 1. जर 1 आलं तर PDF, otherwise not PDF. So integration 0 to 1 half f of x dx is equal to integration 0 to 1 half 2 dx, and 2 dx इंटिग्रेशन काय येईल 2x. 2x 0 to 1 half अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. 2 into 1 half minus 2 into 0. 2 ला 2 कॅन्सल होईल, 1 minus 0, 1 minus 0 1. So given function is PDF. PDF. So second example, given f of x is equal to sin x. 0 is less equal, x is less equal pi by 2. Clearly f of x sin x f of x is greater equal 0, means sin x is greater equal 0 for all x belonging to 0 to y. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, बाकीकडे निगेटिव्ह असू शकतं. तर मी ते एफ ऑफ एक्स साइन एक्सचा कर्व पाहिला असेल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असं वलय आकृती कर्व असतो तो, आणि 0 to पाय बाय 2 म्हणजे इकडं 0 पासून इकडे एक्स ॲक्सिसला पाय बाय 2 असा पॉझिटिव्ह असतो तो. खाली आला तर तो निगेटिव्ह होतो. पण 0 to पाय बाय 2 मध्ये तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे फंक्शन कसे येतं पॉझिटिव्ह, म्हणजे साइन एक्स इज क्लिअरली पॉझिटिव्ह. नाव इंटिग्रेशन 1 येते का चेक करायचं. सो इंटिग्रेशन 0 to पाय बाय 2 एफ ऑफ एक्स डी एक्स, 0 to पाय बाय 2 साइन एक्स डी एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. 0 to पाय बाय 2 मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर टाकला घडीवरती, आणि इंटिग्रेशन कॉस मायनस ऑफ इंटिग्रेशन मायनस ऑफ कॉस एक्स 0 to पाय बाय 2. अप्पर लिमिट करा पुट, अप्पर लिमिट कॉस पाय बाय 2 होईल मायनस कॉस 0, आणि कॉस पाय बाय 2ची व्हॅल्यू 0 असते आणि कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. सो मायनस ऑफ ब्रॅकेटमध्ये 0 minus 1, 0 minus 1 minus 1, आणि हे मायनस 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 प्लस. So therefore given function is PDF. Now this is the second type of example. We want to find the constant K किंवा constant C. So find the value of constant C in each of the following PDF. So first f of x is equal to cx cube. 0 is less equal, x is less equal 1 half. And second one is cx into bracket मध्ये 2 minus x. These are the two questions here. Now we are going to solving first one here.
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी एक्स क्यूब, 0 इज लेस इक्वल एक्स इज लेस इक्वल 1. ही रेंज खूप महत्त्वाची असते बरं का, ह्याच्यावर तो आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असतं. सो इंटिग्रेशन 0 to 1 एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 सी एक्स क्यूब डी एक्स इज इक्वल टू 1. हे 1 का लिहिलं डायरेक्ट, कारण ते काय आहे, पी डी एफ आहे म्हणून. सो सी बाहेर काढला इंटिग्रेशनच्या, इंटिग्रेशन 0 to 1 एक्स क्यूब डी एक्स, आणि एक्स क्यूबचं इंटिग्रेशन किती येईल, एक्स रेस टू 4 अपॉन 4, 0 to 1 इज इक्वल टू 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा, सी इंटू 1/4 मायनस 0. एकचे व्हॅल्यू 1 टाकले आणि शेवटी 0 टाकले 1. सो सी इंटू 1/4 म्हणजे सी अपॉन 4 होईल. सी अपॉन 4 इज इक्वल टू 1 मीन्स सी इज इक्वल टू 4. नाव सेकंड, गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी एक्स इंटू 2 मायनस एक्स. 0 इज लेस इक्वल एक्स इज लेस इक्वल 1/2. सो इंटिग्रेशन 0 to 2 घ्यायचं आता. सो इंटिग्रेशन 0 to 2 एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 2 सी एक्स इंटू 2 मायनस एक्स डी एक्स. सी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आहे, इंटिग्रेशन 0 to 2 आणि एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय केले, 2x मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1. सी इंटू 2x स्क्वेअर अपॉन 2, 2xचं इंटिग्रेशन आणि एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब अपॉन 3, 0 to 2 इज इक्वल टू 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा, काय होईल, 2 ला 2 इथं कॅन्सल केला आहे डायरेक्ट. सी इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब अपॉन 3, 0 to 2 इज इक्वल टू 1. सी इंटू 4 मायनस 8/3, 8चा घन, 2चा घन 8 इज इक्वल टू 1. दीर्घच गुणाकार केला, 4 त्रिक 12, 12मधून 8 गेले 4, 4 भागिले 3 इज इक्वल टू 1. जर 4 भागिले 3 इज इक्वल टू 1 असेल सी इंटू, तर हा इकडे गेल्यावर काय होईल, 4/3चं 3/4 होईल. सी इज इक्वल टू 3/4. नेक्स्ट example is that if a random variable x is a random variable with PDF, f of x is equal to k upon root x, and k ची व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू आहे 0 is strictly less than x is strictly less than 4 and 0 otherwise. खाली 3 आकडे आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k, डिस्ट्रीब्यूशन फंक्शन ऑफ x and probability of x एवर काय, probability of 1 is less equal x is less equal 2. So find the value of k means काय असणार आहे, PDF आहे म्हणजे इंटिग्रेशन 0 to 1/4, 0 to 4 सॉरी, f of x dx is equal to 1. Given f of x is equal to k upon root x dx, there is a PDF, therefore integration 0 to 4 f of x dx is equal to 1. So integration 0 to 1 k upon root x dx is equal to 1. रूट एक्स म्हणजे काय असतं, एक्स रेस टू 1/2 असतं. घनफळ असतं म्हणजे एक्स रेस टू 1/3 असतं. आता हा रूट एक्स अंशाला आहे, छेदाला आहे, त्याला अंशाला घेतला तर काय तो होईल, -1/2 होईल. खाली पॉझिटिव्ह असेल तर वरती निगेटिव्ह होईल. 0 to 1 4 k इंटू एक्स रेस टू -1/2 dx इज इक्वल टू 1. आणि -1/2 मध्ये इंटिग्रेशनमध्ये n+1 करावा लागतो, म्हणजे -1/2 मध्ये +1/2 टाकला तर 1/2 डिवायडेड बाय 1/2, 0 to 4 इज इक्वल टू 1. मग ही काय होईल, 2 आणि k, हा 1/2 2 वरती जाईल, 2k बाहेर निघेल, 2k इंटू एक्स रेस टू 1/2 म्हणजे रूट एक्स, 0 to 4 इज इक्वल टू 1. 2k इंटू एकची व्हॅल्यू 2, 4 टाकले, 4चा वर्गमूळ 2 मायनस 0चा वर्गमूळ 0 इज इक्वल टू 1. मग टोटल किती होईल, 4k होईल. 4k इज इक्वल टू 1 आणि 4k इज इक्वल टू 1 असेल तर k इज इक्वल टू 1/4 झालं. सेकंड वन,
फाइंड द डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. डिस्ट्रीब्युशन फंक्शनची डेफिनेशन तुम्हाला आठवते बघा, लास्ट लेक्चरला झालेली आहे. मायनस इन्फिनिटी टू एक्स लिमिट असतं, मायनस इन्फिनिटी टू एक्स. आता इथं मायनस इन्फिनिटी नाही, इथं किती आहे, 0 आणि 4 आहे. म्हणजे मायनस इन्फिनिटीची किंमत किती आहे, 0. द डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज गिवन ॲज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू एक्स एफ ऑफ टी डी टी. आणि मग काय होईल, 0 टू एक्स 1/4. केची व्हॅल्यू टाकली बरं का इथं, 1/4. रूट टी डी टी, रूट टी वरती घेतला, -1/2 घेतलं, त्याचं सेम इंटिग्रेशन घेतलेले. हा 1/2चा 2 इथं वरती जाईल, 2/4 होईल. x⁻1/2 -0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, आणि x⁻1/2 म्हणजे रूट एक्स आणि ह्याला भाग दिलेला आहे 2चा, रूट x/2. थर्ड प्रॉबिलिटी फाइंड करायची 0 आणि 1 आणि 2च्या मधले. इथं फाइंड केलेली बघा. So now in this lecture we are going to last chapter. We just introduce of this last chapter, chapter 4. Name of the chapter is mathematical expectation, and we are going to direct definition of mathematical expectation. Let x be a discrete random variable taking the values x1, x2, xn with probabilities p1, p2 pn respectively. The mathematical expectation of random is of x is denoted by capital E of x and is defined as E of x is equal to x1 into p1 plus x2 p2 xn pn, आणि इज इक्वल टू समेशनच्या भाषेमध्ये समेशन एक्स आय पी आय. नोट द अरिथमेटिक मीन इज नथिंग बट द मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन. तर मी जेव्हा आपण पेपर फर्स्टमध्ये अरिथमेटिक मीन फाइंड करायचो ना, ते अरिथमेटिक मीन म्हणजेच मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन आहे. सो फॉर एक्झाम्पल घेतले, obtain the expectation of random variable x with the following probability distribution. x आणि p of x, एकच्या व्हॅल्यू आणि p of x दिलेला आहे. सो डायरेक्ट आन्सर x इज इक्वल टू समेशन x इंटू p of x, म्हणजे ह्याचा गुणाकार ह्याच्याबरोबर, ह्याचा गुणाकार ह्याच्याबरोबर, ह्याचा गुणाकार ह्याच्याबरोबर, ह्याचा गुणाकार ह्याच्याबरोबर, सगळ्यांची बेरीज करायची. 1 into 0.1 plus 3 into 0.2 plus 5 into 0.4 plus 6 into 0.3. 0.1, 0.6, 2 आणि 1.8 सगळ्यांची बेरीज करा. 0.7 आणि हे 3.8, 0.7 आणि 3.8 4.5. अशा पद्धतीने तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन एकदम ह्या चॅप्टरमध्ये फक्त 2च फॉर्म्युला येतात. एक फॉर्म्युला हा मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशनचा आणि दुसरा फॉर्म्युला आहे व्हरायन्स म्हणूनचा. तर हे 2च फॉर्म्युले आहेत ह्या चॅप्टरमध्ये आणि त्याच्यावरती एक्झाम्पल आहेत. उद्याच्या लेक्चरला हा पण चॅप्टर संपलेला असेल, एकदम छोटासा आहे. सो उद्या हा पेपरचा सिलेबस संपलेला असेल, राहिलेला आपण पेपर फर्स्टकडे जाणार आहेत, एक चॅप्टर तिकडे राहिला. थँक्यू.